न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। स्वर्गीय शंकरराव घुले यांचा वारसा उजळला। पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार। कामगारांसाठी झगडणाऱ्या नेतृत्वाला राज्याची सलामी, गुणवंतांना पुरस्कार प्रदान। कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या स्वर्गीय शंकरराव घुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडला। यावेळी आमदार संग्राम जगताप, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती। पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की घुले साहेबांनी हमाल मापाडी यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष केला। त्यांच्या कार्यामुळे कष्टकऱ्यांना प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळाले। आमदार संग्राम जगताप यांनी शंकरराव घुले यांना मार्गदर्शक नेता असे संबोधित करत त्यांच्या कार्याचा वारसा अविनाश घुले समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगितले। या कार्यक्रमात विविध पातळ्यांवरील कामगार कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला। बीड येथील राजकुमार घायाळ यांना राज्यस्तरीय, रावसाहेब दराडे यांना जिल्हास्तरीय तर सतीश कोळपकर यांना तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महिला कार्यकर्त्या स्वर्गीय लक्ष्मीबाई कानडे आणि स्वर्गीय सोनाबाई बोरे यांच्या कार्यालाही गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय शंकरराव घुले माथाडी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते। सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार रवींद्र भोसले यांनी मानले। एक मोठी चळवळ सुरू केली आणि चळवळ स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर सरांच्या विचाराशी बांधली गेली आणि याच विचाराशी एकरूप होऊन अण्णांनी आपल्या तरुण वयात आपल्या यशस्वीच्या राजकीय कारकिर्दीत नगराध्यक्ष असताना या चळवळीला स्वतःला जोडून घेतलं आणि त्या माध्यमातून राजकारण एकीकडे होतं, पण त्या राजकारणाचा पाया हा कष्टकरी आणि चळवळीतल्या लोकांच्या विचारधारेवर होता। स्वर्गीय अण्णांनी बाबाराव असतील, स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर सर असतील, ही सर्व मंडळी बरोबर फिरले। खरं म्हणजे ज्यावेळेस आता अरुण पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अगोदरपासून एक आमच्या कुटुंबाचा त्यांचा ऋणानुबंध, तर कॉम्रेड माधव गायकवाड ज्यावेळी कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेला उभे राहिले होते त्यावेळी त्यांचा प्रचार करण्यासाठी बाजीराव पाटील जगताप म्हणून कम्युनिस्ट चळवळीतलं सातारचं मोठं नाव आणि ते मोठे पैलवान होते आणि घरातून निघून आले होते। आमच्या घरी 2 वर्ष राहिले तर आमचे वडील चुलते मोठे पैलवान आणि मग त्यातून जी मैत्री जमली आणि त्यावेळेस पी.बी. कडू पाटील म्हणजे अरुण पाटलांचे वडील, मग ही माणसं आमदार जरी झाले पण आयुष्यभर ते कार्यकर्ता आणि कष्टकरी शेतकरी म्हणून जगले आणि त्यावेळेचे कुठूनही प्रचार करून आले की संध्याकाळी जेवायला आमच्याकडे घरी असायची होईल आणि तेव्हापासून या माणसांना आम्हालाही पाहायला मिळालं आणि पुढे ज्यावेळी अरुण पाटलांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं, एक विचार आणि संस्काराचा पाया किती मजबूत असो आणि राजकारणात आम्ही जवळ पंचायत सदस्य म्हणून आलो आणि आमचे मित्र बाळासाहेब बोटे मला म्हणले आपल्याला अरुण पाटलांकडे जायचं। गेलो आम्ही बसलो आणि ते म्हणले पोपटराव काय नाही म्हणले संध्याकाळी एवढ्याला यायचंय म्हणले आम्हाला। म्हणलं कसं, म्हणजे जेवायला यायचं तुमच्याकडे, आता लाल दिव्याची गाडी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेला गावाकडे यायचा म्हणल्यावर एक वेगळा विषय। मी लाव थांबा 2 दिवसांनी अजिबात नाही म्हणजे धपा 2-4 भाकरी थापाच्या कांद्यावर मुक्का मारायचा, टोपल्यावर वाटले संपलं जेवण आपलं, म्हणजे इतका सहज विचार होता। आणि अरुण पाटील त्यावेळी मला म्हणले पोपटराव अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक चांगलं काम राज्यभर चालू आहे, एक राज्याची बैठक हिवरे बाजारला आपण घेऊ, तर म्हणजे याचा इतका मोठा आनंद आपल्याला नाही। आणि त्यावेळी स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर सर 2 दिवस हिवरे बाजारला। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।